जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमधून सुंदर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि त्या माहितीचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये 100% होणार आहे. तर बघा, 19 वर्षानंतर मुलीची लग्नाची जबाबदारी आईवडिलांच्याकडे येते आणि मुलाची 21-22 नंतर. मग ह्या संसारिक जीवनामध्ये सुरुवातीचं आकर्षण असतं ते देहाकर्षण, आणि त्याच्यानंतर जसं वेलींवर फुलं उमलतात तशी तुम्हाला छोटी छोटी बाळं होतात आणि तुमचं रहाट गाडगं चालू होतं. तर बघा, कोणीही येथे अमर राहायला आला नाही. प्रत्येक जण जाणार आहे आणि प्रत्येकाचं आयुष्य वर्षाला वर्षाला वाढणारच आहे. का असं होतं का बघा बरं, वाढदिवस म्हणजे 1 वर्ष कमी झालं आपल्या आयुष्यातलं, हे मान्य करतो. पण आपण 45 वर्षाचे 44 वर्षाचे होतो का? नाही. 45 पूर्ण करून 46व्या वर्षाकडे येतो. आपली वृद्धत्वाकडं वाटचाल चालू होते. ज्या उमेदीनं आपण संसार एकत्रपणे केलेला असतो ती उमेद थोडी फार थकायला सुरुवात होते. आता काही लोक म्हणतील 45 कसं म्हातारे म्हणता हो आम्हाला? असं काही नाही आहे. एक सांगते आपल्याला की 45 नंतर सुरुवात होते वृद्धत्वाला. मग काहीतरी दुखणं, BP, शुगर ह्यासारख्या गोष्टी लाईफमध्ये चालू राहतात. खरं ती दोघं नवरा बायको अखंडपणे एकमेकांना साथ देत तिथपर्यंतचा टप्पा त्यांनी गाठलेला असतो आणि त्याच्यानंतर खऱ्या टप्प्याला सुरुवात होते ती वृद्धत्वाला. आणि ह्या टप्प्यात एकमेकांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बघा, संसार चालू असताना नवऱ्याला बायकोची साथ खंबीरपणे मिळालेली असते आणि बायकोला सुद्धा नवऱ्याची साथ खंबीरपणे मिळालेली असते आणि दोघांची ताकदच संसाराला पुढे नेत असते. असं करत 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 आपण वयाची 50-60 गाठायला लागतो आणि एक एक आजार आपल्याला व्हायला लागतात. तेव्हा सुद्धा जर नवऱ्याला काही आजार आला तर बायको त्याची अगदी लहान बाळाप्रमाणे काळजी घेते. बघा, इथं 45 नंतर 50 नंतर आपलं देहाकर्षण कमी होत जातं आणि जे ते प्रेम असतं ते प्रेम खरंच निर्लस आणि निरागस असतं. प्रेमाचा एक जिव्हाळा वेगळा असतो. तिथं देहाकर्षण नसतं. एकमेकांचं काळजी घेणं एक जिव्हाळ्याचं प्रेम असतं आणि खरंच ते प्रेम खूप छान असतं. आणि एकमेकांची विचारपूस करणं, तू जेवलीस का, तुझं काय दुखतं का, ह्या गोष्टींमध्ये खूप प्रेम असतं. तारुण्यात असं होत नाही. आपण काय करतो, बायकोला चला बाय टाटा बाय करून निघून जातो. ती दिवसभर काय करते काय ह्याच्याकडे लक्ष नसतं. पण म्हातारपणात मात्र तुम्ही दोघं खूप जवळ असतात आणि ती जवळ असतात म्हणूनच एकमेकांना आधार वाटत असतो. एकमेकांच्या विषयीची काळजी असते. पिकलं पान कधीतरी गळणारच, पण ते गळू नये म्हणून एकमेकांची तडफड चालू असते, कसरत चालू असते. औषध गोळ्या घेतो, पण औषध गोळ्यांपेक्षा अगं मी आहे तुला हे म्हणणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तशीच साथ नवरा बायको एकमेकांना देतात. ते प्रेम खरंच अगदी निरागस प्रेम असतं. एक प्रकारचा जिव्हाळा असतो, त्यामध्ये एकमेकांना जपणं असतं आणि ते खूप छान असतं. बघा बरं, आयुष्यात बऱ्याच गोष्टींना सामोरं तर जायचंच असतं आणि जाता जाता आता वृद्धत्वाकडं आपण चाललो की तोही आपण जमवून घ्यायचंच असतं. कारण आलेला प्रत्येक क्षण आपल्याला आनंददायी करायचा आहे. मग वृद्धत्वाला पण आनंदपणे स्वीकारायला पाहिजे ना. एकमेकांची काळजी मात्र घ्यायला हवी. एकमेकांचा आधार तुटता कामा नये. एकमेकांच्या आधी गेलं की काय दुःख असतं ते त्यालाच कळतं. आयुष्यभराची जोडी तुटलेली काय खंत असते त्या व्यक्तीला माहीत असतं. कारण त्या व्यक्तीचा जीव किती काळ त्या व्यक्तीबरोबर राहिलेला असतो आणि त्याची काळजी प्रेम ह्यात खूप छान वाटत असतं. आणि एखादी व्यक्ती ती सोडून गेली की तिचं ते आठवणं, तिच्यात रमणं, खरंच ते प्रेम खूप वेगळं असतं. आणि खरंच आपण बघू आपले आजी आजोबा कधी आपण एकत्र बसलेले बघितलेलं असतो का हो?
वय झाल्यानंतर ते एकत्र बसतात, छान छान गप्पा मारतात, नातवांच्या विषयी प्रेम व्यक्त करतात, छान छान गोष्टी सांगतात, आपल्याला अनेक अनुभव देऊन जातात. अनुभवांची शाळाच असते आजी आजोबा. आता ह्या वृद्धत्वा जोडप्यांना एकमेकांची काळजी घ्यायला मात्र सांगायला लागत नाही. ते एकमेकांची काळजी फार चांगल्यारीत्या घेत असतात. आणि खरंच अशी जोडी कधी कुणाची तुटता कामा नये, कारण ती तुटली की काय यातना होतात त्या आम्ही जवळून पाहिलेल्या आहोत. ह्याबद्दल तुम्हाला एक छान गोष्ट सांगते. एक आजोबा असतात, वयवर्ष 85 असतं. बघा त्या काळी वयवर्ष 85, आपण तितकं जाऊ की नाही माहीत नाही. आत्ता 27-28 वर्षात अटॅक यायला लागलेत. म्हणून सांभाळून जगा, तब्येती सांभाळून राहावा. कसं आहे, पैसा 10दा मिळवता येतो, पण एकदा जीव गेला की तो परत यायला नाही. म्हणूनच छान जपा एकमेकांना. असं ते आयुष्य 85 वर्षाचे आजोबा दवाखान्यात येतात. त्यांना एक पायाला छोटी जखम झालेली असतात आणि ती जखमेचे टाके काढायला ते डॉक्टरांच्याकडे आलेले असतात. आता बघा बरं, त्या 85 वर्षाच्या आजोबांना खूप घाई झालेली असते की प्लीज जरा डॉक्टर लवकर काढता का हो हे टाके. तर डॉक्टर म्हणतात, आजोबा काढतो की मी लवकरच, असं म्हणत ते टाके काढतात. आणि आजोबांना विचारतात की तुम्ही एवढ्या घाईघाईने कुठं चाललाय. तर मला नाश्ता करायला जायचं आहे. तर ते डॉक्टर विचारतात, नाश्ता करायला कुठं. तर हॉस्पिटलमध्ये. मग तुम्ही माझ्याकडे टाके काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नाश्ता करायला चाललात. तर नाही रे बाळा, माझी बायको तिथे ॲडमिट आहे. हो का, काय झालं आहे तुमच्या बायकोला. तर माझी बायको गेली 5 वर्ष अंथरुणावर पडून आहे. मग तिची नाश्त्याची वेळ झाली आहे, मग ती रागावेल का तुम्हाला. तर ते आजोबा म्हणतात, नाही रागावणार. तर डॉक्टर म्हणतात, का बरं. तर गेली कित्येक वर्ष म्हणजेच 5 वर्ष तिला अल्झायमर झाला आहे. मी कोण आहे हे सुद्धा तिला माहीत नाही. मग तिला एवढं सुद्धा माहीत नसताना तुम्ही चाललात तरी कसे. आणि थोड्या वेळानं तुम्ही नाश्ता इथंच करून तिला भरवला तर नाही का चालणार. तर ते म्हणतात, नाही रे बाळ, गेली कित्येक वर्ष तिनं मला साथ दिली होती, ती साथ मी विसरू शकत नाही. प्रत्येक संकटात ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. बघा, त्या आजोबांच्या सांगण्यामुळे डॉक्टरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. माझ्याही आलं, तुमच्याही येते ना. आहे ना माणूस की आपल्याकडं. तर ते आजोबा तिथं जाऊन तिला नाश्ता भरवतात आणि मग स्वतः खातात. म्हणजेच त्या आजोबांना सांगायचं होतं की मी तिला सोडून अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही. तर का तर त्या बाईनं इतकी वर्ष त्यांना साथ दिलेली असते. आज तिला कळत नाहीये की मी कोण आहे, पण जेव्हा तिला कळत होतं की मी कोण आहे तेव्हा तिनं माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभारली होती. आणि ती खंबीर साथ आज मला वयवर्ष 85 वर्षापर्यंत आणून ठेवलेली आहे. त्यामुळं मी तिला सोडून खाणं म्हणजे मला पाप वाटतंय. ते आजोबांचं बोलणं खरंच जीवाला चटका लावणारं होतं. म्हणजे जगात कोण सुखी आहे हो, कोणीच नाही. सगळ्यांच्याच आयुष्यात सगळं चांगलं घडतं का नाही. जे घडतं, जे आलंय ते स्वीकारा आणि त्यातलं सगळ्यात सर्वोत्तम काय आहे बघून आपला आनंद वाटा. ते आजोबा आपलं प्रेम ह्या वयात सुद्धा त्या आजीवर दाखवत होते. बघा, ते निरागस प्रेम. तसंच आपल्या आयुष्यात जे काही आलंय त्यातलं सर्वोत्तम ओळखायचं आहे आपल्याला आणि त्याला भरभरून द्यायचं आहे, भरभरून द्यायचं आहे. आणि ह्या प्रेमात, ह्या वृद्धत्वाच्या प्रेमात फक्त देणं आहे हो, घेणं काहीच नाही. फक्त देणं आहे आणि निरपेक्ष प्रेम आहे. म्हणूनच वृद्ध लोकांची काळजी घ्या आणि अशा जोडप्यांचीही काळजी घ्या. खरंच माझा त्या वयोवृद्ध 85 वर्षाच्या आजोबांना मनापासून नमस्कार. प्रेम द्या, प्रेम घ्या. चला, आजच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.